तर सध्याच्या स्थितीला आपण अजून एक मातब्बल मॅच एन्जॉय करू शकतोय आजच्या दिवसातील क्वालिफाय लढत। आणि या क्वालिफायच्या लढतीमध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र हे दोन संघ खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतील। अक्षरशः आपण बघू शकतोय भव्यदिव्य मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आजच्या रेग्युलर फॉर्मॅटमधून हे दोन संघ मात्र क्वालिफायच्या लढतीमध्ये पोहोचले आहेत आणि या दोन संघाकडून आता मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटेल हे घमासान युद्ध। अगदी इथे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायचा सामना आहे। क्वालिफायच्या सामन्यामध्ये हे दोन संघ आपण बघू शकतोय। एका बाजूला मात्र दोन सामन्यामध्ये विजयाचा डंका मिळवत असताना थेट आपण साळवड संघाला बघितले आणि एका बाजूने थेट शेलू संघाने देखील दोन सामन्यामध्ये विजयाची छाप सोडली आहे। परंतु इथे जो विजयाची छाप सोडेल तो या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी मात्र नक्कीच आपल्या गावामध्ये घेऊन जाईल आणि इथे आता मैदानाच्या आतमध्ये त्याच्यासाठी ही एक अजून एक चांगली लढत आपल्या सर्वांच्या भेटीस येते आहे। सालवड संघ टॉस जिंकून प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय। गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी शेलू संघाला आणि शेलू संघाचा अगदी मैदानाच्या आतमध्ये एक्सप्रेस लेवलचा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं सोमनाथ हा गोलंदाज पाहायला भेटतोय। त्यानंतर स्ट्रायकर एंडला आपण कैलास खेळाडूला बघतोय। स्ट्रायकर एंडवरती जयराम आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता हा अजून एक मातबल सामना आपण सर्वजण बघू शकतायत। स्ट्रायकर एंडला कैलास आहेत, स्ट्रायकर एंडला जयराम आहेत। मैदानामध्ये आमचे दोन ऑफिशियल अंपायर देखील एंटर होत आहेत आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय प्रथम चांगलं क्रिकेट कशा प्रकारचं खेळलं जाईल पहिल्या इनिंगमध्ये हे मात्र बघायला भेटेलच।
लगेच इथे सामना सुरू होत असताना आपण बघाल मैदानाच्या आतमध्ये इथे सध्या तरी आता क्वालिफायचा सामना सुरू होतोय. क्वालिफायचा सामना संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा आपण करूया थेट लाडक्या पाहुण्यांचं आणि लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. क्वालिफाय मॅच क्वालिफाय सामन्यामध्ये हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि प्रथम पहिलं षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती सोमनाथचा पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. शेलू संघासाठी आता पहिलीच सामन्याची प्राइजेस विकेट. कैलाचा खेळ संपतोय, मॅच मध्ये लागतोय थेट साळवड संघाला पहिलाच विकेट. रेड झोन फलंदाज कैलास. पूर्णपणे सामन्यामध्ये आपण बघितलं कैलास हा फलंदाज मात्र नक्कीच माघारी परत असताना पाहायला भेटला. महत्त्वाचा सामना आणि त्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये हा खेळाडू मात्र नक्कीच पूर्णपणे यशस्वी ठरला आणि तिथे आता मैदानाच्या आतमध्ये शेलू संघाला मिळाली सामन्यामध्ये पहिली सफलता. पहिला विकेट तर सापडलाय मॅचमध्ये, परंतु इथे आता सध्या तरी आपण बघू शकतोय साळवड संघाचा फलंदाज बॅटिंग करण्यासाठी ज्ञानेश्वर दाखल होतोय. ज्ञानेश्वरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं बॅटिंग करण्यासाठी. त्यानंतर मैदानामध्ये सध्याच्या घडीला इथे मात्र सध्या पहिल्या बॉलवरती चर्चा ही शेलू संघाची या मॅचमध्ये राहिली आहे. पण बॅटिंग करत असताना या क्वालिफायर राऊंडमध्ये कशा प्रकारचं लक्ष बनवलं जाईल. साळवड संघाकडून मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय, कॅचेचा कॉल. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. हा चेंडू आता थेट फाईन स्वीपला स्वेरलेगला मात्र नक्कीच बीट करून निघून गेलाय सीमा पार. ज्ञानेश्वरच्या पाठमधून आलाय हा चौकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आल्या मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्की चौकाराने केलंय. इथे या सामन्यामध्ये शेलू संघाचं स्वागत. खास करून साडवळ संघाच्या या दाफलकासाठी ज्ञानेश्वरनं हा लावलाय चौकार आणि या चौकाराने मात्र आता साडवळ संघ दाफलकावरती खुला होत असताना आपण बघू शकतोय 4 धाबा. ओहो, इथे हा चेंडू लेग बी फोर साठी फिलाडियास पंचांनी मात्र तिथे फलंदाज ज्ञानेश्वरला मिडल स्टिक वरती पकडलाय. मॅच मध्ये आता साळवड संघ स्ट्रगल करेल कारण लागतोय इथे 4 वरती दुसरा फलंदाज बाद. विकेट अजून एक. महत्वाचा सामना आणि त्या महत्वाच्या सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आत्ताच्या घडीला मात्र अगदी सध्या तरी साळवड संघाने दुसरा खेळाडू खोवलाय बॅटिंग करण्यासाठी. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किशोरला पाठवलं गेलंय. किशोरसाठी पहिलाच बॉल सोमनाथचा मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल पंचांनी ॲड फॅक्टर चेक केलाय, पूर्णपणे दर्शवला गेलाय. नो चेंडू बीमर बॉल इथे पंचांकडून मात्र नक्कीच तकदील केला गेलाय. फलंदाजासाठी मात्र नक्कीच सुवर्ण संधी बनली गेली आहे. येणारा बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरसाठी मोका निर्माण झाला आणि त्या मोक्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उठवावा लागेल फलंदाज किशोरला. साडवड विपक्षात मैदानाच्या आतमध्ये शैलू या दोन संघादरम्यान ही क्वालिफाय मॅच. खोलवर टप्प्याचा बॉल सोमनाथचा मैदानाच्या आतमध्ये परफेक्टली क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर मैदानामध्ये केलाय झालाय आणि इथे मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा फलंदाज किशोरला थांबवले. डॉट बॉल. वाह, पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आज सर्वांची मनं जिंकली गेली आहेत शेलू संघाच्या संपूर्ण खेळाडूंनी. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये साळवड संघ देखील मॅच मधून कुठेही आक्रमण बनवेल. यस, इथे फटका सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 38 सर्कल थोडंसं बीट झाले. त्यानंतर हा चेंडू स्वर्लेग बाउंड्री लाईनचा वेध घेतोय आणि हा चेंडू पोहोचलाय सीमा रेषा पार. चौकार. इथे किशोरच्या बॅटनं मात्र चौकार लावलाय आणि या चौकाराने आता बॅटिंग करत असताना साळवड संघ 9 या दाफलगेवरती पोहोचते आहे. क्वालिफायचा सामना, महत्वाचा सामना. मैदानाच्या आतमध्ये घरघोसपणे भरपूर महायुद्ध रमलं जात आहे. पहिला डाव बनवायचा आहे बॅटिंग करत असताना साळवड संघाला. खोलबटप्याचा बॉल, यॉर्कर चेंडू चांगलासा कटवला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत.
थेट हा चेंडू पकडून फेकलाय विकेट किपर झोनला. तोपर्यंत मैदानामध्ये या चेंडूवरती तिथे किशोर घेतोय एक महत्त्वपूर्ण सिंगल. या सिंगलने पहिलं षटक इथे संपन्न झालंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 2 लॉस सामन्यामध्ये साळवड संघ पोहोचलाय सध्या तरी 10 या धाफलकावरती. दहा धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या सामन्यामध्ये सध्या तरी साळवड संघाच्या तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती मात्र इथे सध्याच्या घडीला दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज गणेश हा गोलंदाज तयार झालाय. गणेशला मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे सेकंड स्पेलमध्ये काढले गेले आणि या स्पेलमध्ये मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे देखील बघणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. मैदानाच्या आतमध्ये तिथेच स्ट्रायकर इनला किशोर फलंदाजी करतोय ज्याच्या बॅटमधून 4 बॉल खेळत असताना सध्या तरी 5 धावा आल्यात आणि इथून या मॅचमध्ये तिथे मात्र खेळपट्टीवरती गोलंदाज गणेश गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल होता मागे सरकलाय चांगला इस्तेमाल मात्र बॅटचा घेतलाय फलंदाजानं आणि हा चेंडू मात्र पॉइंट कव्हरला चांगल्या रीतीने खेळत असताना किशोरनं लावलाय. अजून एक प्रभावशाली स्ट्रोक मिळाल्यात साळवड संघाला. अजून एका या फटक्यावरती 4. सध्या 14 धाबा बनल्यात मॅच मध्ये. तिथे फलंदाज किशोर मात्र चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना जाणवत असताना आपण बघतोय गती भरपूर आहे गोलंदाजाकडे. परंतु जसं सांगितलं जात असतं गतीपेक्षा ही मैदानाच्या आतमध्ये युक्ती चांगली बलेल आणि त्याच पद्धतीचं चित्र आपण मैदानामध्ये बघतोय. पुन्हा एकदा खुडपट्ट्याचा बॉल चांगलाचा स्ट्रोक तिकडे मैदानाच्या आतमध्ये फाईन अगदी थर्डमॅन स्वीपला हा चेंडू स्टॉप केलाय. तिथे मात्र फलंदाज सध्या तरी पुन्हा एकदा किशोर मात्र दुहेरीचं चित्र रेखाटत असताना बघायला मिळतो या चेंडूवरती. क्वालिफायचा सामना आहे मानाचा सामना आहे टॉप 4 साठी जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक ही महत्त्वाची मॅच आपण सध्या तरी बघतायत आणि इथे सध्या दाफलकावरती बनला गेला त्या म्हणजे साळवड संघाच्या 16. धाबा दाफलकावरती बनल्यात मॅच मध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. खूप चांगल्या रीतीने रन्स घेण्यात यशस्वी ठरतोय हा फलंदाज. ओहो या क्षणी मात्र लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजाला पूर्णपणे हा चेंडू चकवत असताना गणेशचा आपण जाणवतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. संध्याकाळचं सत्र आहे खेळपट्टी थोडीशी जर बघायला गेली तर नक्कीच शांत झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण दुपारपर्यंत आपण भरपूर मोठी दाफलकं बनलेली पाहिली दाफलकं चेस देखील होत असताना पाहिली. पण संध्याकाळ जशी झाली आहे तशी मात्र खेळपट्टीवरती थोडंसं आपण वेगळं चित्र घडलेलं बघतोय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे असं जाणवतं एक क्षेत्ररक्षकाला त्याने केली आहे. या क्षणी चुकी आणि मॅचमध्ये आता तिथे फलंदाज किशोरला चान्स मिळतोय जीवनदान मिळतोय. बघू शकतोय किशोरच्या चेहऱ्यावरती जसा झेल सुटला तसा त्याने मोकळा श्वास मिळवलाय या बॉलवरती. कारण फलंदाजाला इथे चान्स मिळते पुढे खेळण्यासाठी. या चेंडूवरती मिळाली एक सिंगल आणि अशा प्रकारे तिथे मात्र आता स्ट्रायकर एंडला जयराम इंटर होतोय. जयरामसाठी हा बॉल बॅटची थोडीशी कडा आहे टॉपेज लागली होती बॅटची. तिकडे थर्डमॅन स्वीपला हा चेंडू मात्र नक्कीच चांगल्या रीतीने अडवला. या बॉलवरती भेटेल फक्त आणि फक्त एक सिंगल. सध्या तरी 18 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. स्ट्रायकर एंड वरती फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण बॅटर किशोरला बघाल. किशोर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच भरपूर चर्चेचा खेळाडू आहे. स्लोवर गतीचा बॉल होता शॉर्ट पिच लेंथ होती चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड स्ट्रोक आपण बघू शकतो. एक क्षेत्ररक्षकाला फेकी झाली चान्स यस डावाची संधीचं झाले सोनं. मैदानाच्या आतमध्ये अजून एक गोड बातमी लागतोय सामन्यामध्ये सध्या शेलू संघाकडून साळवड टीमला अजून एक अदरा फलंदाज बाद.
आणि या अवांतरच्या मदतीनं आता सध्या साळवड संघ मात्र धाफलकावरती वाढला जातोय, पण तिथे मैदानामध्ये आपण सध्या बघू शकताय तर नक्कीच पंच हा चेंडू चेक करण्यासाठी इंटरेस्ट झाली आहेत. यस, हा चेंडू चेक करावा लागेल. पॉपिन क्रीजच्या बाहेर आहे की नाही आहे हा चेंडू हे पाहायचं आहे तिथे सध्या तरी. आणि पंच इथे टीव्ही अंपायरचा सिग्नल येतोय की हा चेंडू पॉपिंग ग्रीजच्या आतमध्ये पडलाय, त्यामुळे इथे थेट आपण बघू शकतोय नक्कीच सध्याच्या स्थितीला एक वाईट बॉल येतोय, म्हणजेच एक्स्ट्रा चेंडू येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने आता दाफलकावरती वाढ झाली आहे. 20 धावेवरती दाफलक पोहोचलं गेलं बॅटिंग करत असताना साळवड संघाचं. शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्यामध्ये भरपूर धुरंधर फाईट आपण बघतोय. चांगलासा स्ट्रोक जयरामच्या बॅटनं खेळला, डबलसाठी कॉलिंग, इथे चान्स फलंदाजाला. आता इथून पुन्हा एकदा माघारी यावं लागतोय अजून एक करंट सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना साळवड टीमला फलंदाज बाद. अगदी आपण बघाल ऑन स्क्रीनवरती कशा प्रकारचं दृश्य घडलंय. पूर्णपणे फलंदाजानं मात्र खूप चांगला स्ट्रोक खेळला होता, परंतु नॉन स्ट्रायकर बॅटरच्या मात्र शरीराला चेंडू संपर्कात आला. तदनंतर तिथे दुसरीचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे ही नाराजगी या खेळाडूला सापडत असताना आपण बघतोय. समीर मात्र बाद झालेत आणि त्यांच्या जागेवरती आता बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टीच्या दिशेनं मैदानामध्ये जनार्दन या खेळाडूला इंटर केलं जात आहे. समोर सलामीला दाखल झालेला जयराम अजून देखील आहे आणि त्यामुळे त्याच्या बॅटमधून जर इथे चांगल्या पद्धतीने धाबा आल्या तर मॅचमध्ये कदाचित 30 किंवा 35 धावेपर्यंत दाफलक जाऊ शकेल. या षटकामध्ये अजून देखील काही चेंडू टाकायचे गोलंदाज मनोजला आणि त्याच्या विरोधात जर स्ट्रॅटेजी फलंदाजांना मोठी आखली तर एक चांगलं स्ट्रॉंग बॅटल हे साळवाड संघासाठी बनेल. खोलवट टप्प्याचा बॉल, चांगलासा स्ट्रोक ऑन साईडला, एक चांगली ऑन ड्राईव्ह आपण बघतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत फेकी विकेट किपरच्या झोनला राहिली, पण फलंदाज जयराम तिकडे पॉपिन क्रीजवरती रिटर्न पोहोचलाय आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच 2 धाबा फलंदाज जयराम मिळवत असताना पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये मेहनत तर चालू आहे, परंतु त्या मेहनतीवरती कशा प्रकारचं दाफलक बनवलं जाईल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये मनोजचा अजून एक प्रचंड गतीचा बॉल आणि इथून मात्र आता या सामन्यामध्ये पूर्णपणे फलंदाजी करत असताना साळवड संघाला मात्र थांबवून ठेवलं जात आहे. आज मैदानाच्या आतमध्ये शेलू संघ मात्र खूप चांगल्या पद्धतीनं या मैदानावरती क्रिकेट खेळत असताना आपण बघतोय. चांगलासा फटका मिड विकेटला, चाबूक शॉट फलंदाज जयराम खेळतोय तिथे मैदानाच्या मध्ये. या चेंडूवरती मात्र सध्या मिळतील फक्त आणि फक्त एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने आता दाफलकावरती पोहोचली जाईल साळवड संघ बॅटिंग करत असताना 24 या अंकावरती आणि इथून मात्र आता मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला जनार्दन बॅटिंग करतायत. संध्याकाळ झाली आहे, थोडीशी खेळपट्टी शांत होतीये, परंतु इथे पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये खराब बॉल होता आणि खराब लेनचा फायदा उचलत असताना हा चेंडू पाठवून दिलाय जनार्दनच्या बॅटमधून सीमारेखेच्या पलीकडे. महत्वाच्या क्षणाला आलाय हा बॅटचा लपेटा पिकअप शॉट, षटकार.
सामना खूप उत्सुकतेने पाहतायत. मानाची स्पर्धा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये मैदानामध्ये आता नक्कीच एक भरपूर चांगली लढत मात्र आपण सर्वांच्या भेटीस घेऊन आलेलो बघतोय. या दोन संघादरम्यान स्पर्धा जर बघायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने भरवलेली आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण वाकस गावाकडून. आणि त्यांच्या मेहनतीतून खरं तर ऑर्गनाईज झालेला स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृती चषक 2025 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील क्वालिफाय लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहेत. क्वालिफाय सामना जनार्दन मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. लक्ष 18 बॉल 32 इथे चेसिंग करत असताना या सामन्यामध्ये बघायला मिळेल सध्याच्या स्थितीला शैलू संघ आणि शैलू संघाचा स्ट्रायकर एंडला फलंदाज अर्जुन मात्र बॅटिंग करतोय. नॉन स्ट्रायकर एंडला सोमनाथ आहेत आणि मैदानामध्ये क्षेत्ररक्षण खूप सुरेख इथे लावलं जात आहे. सध्याच्या स्थितीला या मॅचमध्ये आपण बघाल संपूर्ण साळवड संघाकडून पहिलाच बॉल मागे सरकले. चांगला शॉर्ट बॉलचा वापर मात्र थर्डमॅनला कटवण्यात केलाय फलंदाज अर्जुन आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्यासाठी यशस्वी ठरतोय. आणि मैदानामध्ये या चेंडूवरती मात्र सध्याच्या स्थितीला मिळत आहेत पहिल्या बॉलवरती 2 धाबा. अशाच प्रकारे समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल सामन्यामध्ये सध्या तरी, कारण 32 धाबा म्हटल्या तर त्या काही जास्ती नाही आहेत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जर इथे आजचा दिवस आपल्यासाठी चांगला ठरवायचा असेल तर अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. ओहो, या चेंडूवरती तिकडे मात्र नक्कीच भन्नाट वेग वापरला गोलंदाज जनार्दन. पूर्णपणे पंचांकडे अपील केली, परंतु पंच सांगत होते की या चेंडूवरती उसळी आहे आणि त्यामुळे नक्कीच हा चेंडू डॉट येतोय गोलंदाज जनार्दनचा. साळवड विपक्षात मैदानाच्या आतमध्ये शेलू या दोन संघादरम्यान चाललेली भरपूर घमासानाची मॅच. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे फिरकी टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय गोलंदाज जनार्दन. हा डॉट बॉल. हल्लीचे गोलंदाज बघायला गेले तर बरेचसे असे आहेत की ते सातत्याने कटर बॉलचा वापर जास्ती वापरतात आणि त्याच प्रकारे हा चेंडू इथे आपण बघितला. ओहो, चांगलासा चेंडू होता, सन्मानित केलं, परंतु तिथे शॉट सिली कव्हर पॉइंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि तिथे या चेंडूवरती कोणतीच धाव नाही आहे. बघू शकतोय सामना मेहनतीतून लढवावा लागतोय सध्या तरी, कारण दोन्ही संघ जिंकण्यासाठी लढत आहेत. आणि इथे साळवड संघ असं क्रिकेट खेळतीये की मैदानाच्या आतमध्ये इथे हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चांगला होईल. फटका सुरेख आहे मैदानाच्या आतमध्ये, तिकडे फटका जबरदस्त खेळलाय थेट सिली पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या झोनच्या दिशेनं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक अखेरीस बॉलला अडवण्यात यशस्वी ठरला. मिळतील या चेंडूवरती डबल 2 धावा आणि या 2ने फलंदाजी करत असताना शेलू संघ 4 धाबीवरती पोहोचती आहे. 4 धाबा दाफलकावरती लागल्यात. षटकामध्ये आत्ता सध्या तरी 5 चेंडू टाकून झाली आहेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जनार्दन खूप सुरेख टप्प्याची गोलंदाजी रिलीज करतोय. त्यानंतर तिथे खेळपट्टीवरती अर्जुन बॅटिंग करतायत. ओहो, हा चेंडू मात्र तिकडे आपण बघू शकतोय नक्कीच फायदेशीर ठरेल या सामन्यामध्ये शेलू संघासाठी. हा वाईट बॉल. एकसा चेंडूवाला एका धावेचा बोनस पॉइंट मिळाला आणि या बोनसने दाफलकावरती 5 धाबा. हळूहळू हा सामना मात्र नक्कीच भरपूर रंगला जाईल. शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटनं मनगडाच्या सहाय्याने चेंडू वळवला क्षेत्ररक्षक आणि बॉलमध्ये अखेरीस रेस लागली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, बॉल स्टॉप केला जातोय. शॉट स्वर्लेगला येऊन हा चेंडू बाउंड्री लाईनच्या झोनमध्ये अडवला. पंच तकदील करतात की षटक संपलंय. इथे पहिलं पॉवर प्लेचं आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना चेस करत असताना 32 धाबा सध्या शेलू संघ पोहोचली आहे 7 या दाफलकावरती. सात धाबा दाफलकावरती लागल्या. तसं पाहिलं तर मॅच आता सध्या तरी बनवलेली पाहायला मिळते. संपूर्ण अगदी मैदानाच्या आतमध्ये साळवड संघाकडून 12 चेंडू आणि 25 धाबेची गरज आता मॅचमध्ये उरलेल्या इक्वेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर स्ट्रायकर एंडला डावखुऱ्या त्याचा फलंदाज सोमनाथ बॅटिंग करेल आणि बॉलिंग मार्कवरती मात्र साळवड संघाकडून सध्या गोलंदाज आकाश सज्ज होतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये कसं फेकलं जाईल हे देखील बघावं लागेल, कारण इथे आता सध्या तरी आपण बघू शकतोय मॅचमध्ये वेगळं चित्र बनलं जात आहे. थेट 12 चेंडू 25 ची गरज अजून देखील उरलेल्या इक्वेशनमध्ये आहे आणि त्यामुळे इथून हा सामना कोणाच्याही बाजूने वळू शकेल.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. 12 चेंडू 25 धाबा रोखायच्या आहेत साळवड संघाला आणि या 12 चेंडूमध्ये 25 धाबा चेस करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी, आजच्या दिवसामध्ये नाव कोरण्यासाठी टॉप 4 मध्ये सध्या तरी सेलू संघाला. परंतु हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत खूप सुरेख होईल. शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती आक्रमकता दाखवत असताना सोमनाथ नाझर आलेत आणि सोमनाथच्या बॅटनं हा बॉल पाठवून दिलाय डीप स्वैलेख सीमारेखेच्या बाहेर मिळाल्यात. सोमनाथच्या बॅटमधून 4 धाबा. बॅटमधून आणि आता तो फटका सोमनाथने खेळलाय. स्वर्लेगला 4 धाबेसाठी चौकार आलाय. धाफलकावरती गती आता बदललीच गेली आहे. 11 धाबा धाफलकावरती बनल्यात मॅच मध्ये. इथे आता गोलंदाज आकाशवरती मात्र नक्कीच हल्ला बोलला गेलाय सोमनाथच्या या बॅटमधून. ओहो, वेगवान चेंडू होता. इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या आतल्या हिश्श्याची थोडीशी टॉपेज घेतली आहे. तदनंतर शॉट स्वर्लेग फाईन झोनमध्ये चेंडू अडवलाय. 38 सर्कलमध्ये भेटते एक सिंगल. सामना काही कसाही असो परंतु शेवटच्या क्षणापर्यंत अक्षरशः चुरसदार होणार आहे हे मात्र नक्कीच आता इथूनच जाणवायला सुरुवात झाली आहे. एक सिंगल मिळाली गेली आहे. मॅच मध्ये स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकर रेंजला आता अर्जुन तिथे सज्ज झालाय. संध्याकाळचं सत्र आहे. क्वालिफाय मॅच आहे. लक्ष्य 32 धावेचं चेस करते शेलू संघ. मॅच मध्ये नक्कीच साळवड संघाने देखील खूप चांगलं रोखून कमबॅक करून ठेवलंय. परंतु इथून अजून देखील काही होऊ शकेल मॅच मध्ये सध्या सगळीला. बॅटच्या समोरचा बॉल लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक. आकाश झेलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. लोमास लँडला चेंडू लँड झाला. स्वतः फॉलो थ्रू वरती आकाश पोहोचला परंतु तिथे त्याला मिळालं अपयश आणि खेळपट्टीवरती कन्वर्ट झाल्या 2 धाबा. मॅच मध्ये घरघोसपणे भरपूर टाईट वातावरण होत चाललंय. 2 धाबा आल्या दाफलकावरती. आता इथे 14 धाबा बनल्या जात आहेत. अजून देखील मॅच मात्र नक्कीच कठीणच आहे शेलू संघासाठी. हो, वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा अगदी थेट इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हवं तसं कनेक्शन झालं नाहीये. बॅटच्या आतल्या क्षेत्राला चेंडू कनेक्ट होतोय. मैदानामध्ये या बॉलवरती एक सिंगल मिळते आहे. सामना मात्र आता जबरदस्त होईल यात मात्र काहीच तील शंका नाहीये कारण या षटकामध्ये आकाशने सध्या 4 चेंडू फेकलेत. 8 धाबा खर्च केलेत आणि टीम टोटल सध्या शेलू संघ पोहोचली आहे. आपण बघू शकतोय 15 या दाफलकावरती. 15 धाबा दाफलकावरती लागल्यात. 32चं लक्ष चेस करायचं म्हणजे अजून देखील सामन्यामध्ये 17 धाबीची गरज येणाऱ्या सध्या तरी 8 बॉलमध्ये आपण बघू शकतोय. कोलबटप्पाचा बॉल जड मध्ये टाकलाय. कदाचित मॅच मध्ये वापसी. ओ, तिकडे मात्र थोडीशी घाई केली आहे आणि तिथे मात्र अजून एका धाबेचा प्रयत्न मैदानामध्ये केलाय परंतु तिथे सामन्यामध्ये सॅक्रिफाइस होतोय. विकेट. फलंदाज झालाय चालू. लागलाय मॅच मध्ये 15 वरती पहिलाच शॉक शेलू संघाला. सोमनाथ. ऑन साइड बॉडी लाईनच्या पलीकडे मुसीबत होती परंतु त्या मुसीबत वरती
हटवणारा हा फलंदाज अर्जुनच्या बाटमधून आलाय, षटकार. सध्या तरी या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील बघतोय सामना कसा पाहिजे, तर सामना असा पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अर्जुनच्या मात्र हिमतीला भरपूर दाद द्यावी लागेल. बराच उशीर शांत ठेवलं होतं अर्जुनला, परंतु जसा चेंडू त्याच्या पट्ट्यामध्ये सापडला त्याने मात्र दाखवला थेट एक कलात्मक स्ट्रोक 6 धाबेचा. आणि इथून आता 6 चेंडू 10ची गरज. मेहनत तर दोन्ही संघ करतायत, जिद्द तर दोन्ही संघांनी ठेवली आहे जिंकण्यासाठी, पण इथे एकालाच यश मिळेल आणि ते यश कोणाला असेल, साळवड की विपक्षात शेलू, या दोन संघादरम्यान मैदानाच्या आतमध्ये ही क्वालिफाय मॅच. 6 बॉल 10ची गरज. गोलंदाजी मार्कवरती किशोर तयार झाले आहेत तिसऱ्या स्पेलमध्ये. किशोरचा पहिला आज बॉल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकतोय. सध्या तरी धनंजयला थांबवून ठेवले डॉट बॉल. दिमागदारीचं क्रिकेट खेळले तर कदाचित आज सामना नक्कीच आपल्या बाजूने येईल, सहज जिंकू शकतील शेलू संघ, परंतु ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न केला तर या सामन्यामध्ये सध्या साळवड संघ कुठूनही विषबाधा करू शकतोय. फुल लाईनचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. विकेट किपर बीट झाला होता, तदनंतर हा चेंडू बॅकअप मधून स्टॉप झाला आणि या बॉलवरती आता मिळतीये फक्त एकच धाव. सामन्यामध्ये आता मज्जा येत चालली आहे, कारण सध्या हळूहळू रंगतदार निर्माण होत चालली आहे. शेवटचे 4 बॉल 9 धावेची गरज. किशोर या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरेख टप्प्याची गोलंदाजी करतोय. सामना भरपूर मोठा आहे, मॅच देखील भरपूर मोठी आहे, स्पर्धा देखील भरपूर मोठी आहे, पण हा सामना जिंकेल कोण मोठ्या जोशामध्ये देखील बघायचा आहे. ओहो, इथे अर्जुनसाठी हा चेंडू चांगलासा फटका. मिड ऑफला खेळत असताना अर्जुन हा बॅटर तिकडे मैदानाच्या आतमध्ये कोणतीच हलचल केली जाणार नाहीये. इथे मात्र तिसरा बॉल टाकून झालाय. तिसऱ्या चेंडूवरती मी इथे एक सिंगल. दाफलकावरती आता इथून थोडासा बदल होतोय. 24 बनल्या, 3 बॉल आणि 8 धावेची गरज. सामना टाईट झालाय, सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मात्र जिंकण्यासाठी भिडलेले पाहायला मिळत आहेत. साळवड विपक्षात शेलू अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतील क्वालिफाय भरपूर धुरंधर झाली आहे. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनंजयच्या बॅटमधून आलाय, मॅक्सिमम स्ट्रोक. चेंडू 2 चेंडू 2 ची गरज असताना फटका हवेत. क्षेत्ररक्षक होते, मोका होता, परंतु तिथे झाली आहे चुकी. आणि पहिला दिवस या स्पर्धेचा गाजवत असताना शेलू क्रिकेट संघ अभिनंदन. टीम शेलू संघ हडलक टीम सांगावं लागेल साडवळ.
असताना पाहायला मिळाला तो म्हणजेच थेट